व्यासपीठ, पूज्य गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या बालमित्र-मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. माझं नाव कल्याणी संदीप थोरात. मी आज तुम्हाला सावित्रीबाई फुले यांची लुगड्याची गोष्ट सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्तीने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. रात्रीची वेळ होती. निरोग शांतता होती. तेलाच्या दिव्याचा प्रकाश. सावित्रीबाई पांघरून अंगावर घेऊन झोपण्याच्या तयारीत. ज्योतिराव कौतुकाने आपल्या बायकोच्या डोक्यावर हात ठेवतात. ज्योतिराव सावित्रीबाईंना म्हणतात, अगं तुझं अंग गरम आहे का? तुला ताप येतोय का? सावित्रीबाई म्हणाल्या, अहो एवढं काही नाही, थोडी कणकण आहे, झालं. ज्योतिराव म्हणतात, अगं पण ही कणकण वाढली तर आपल्या शाळेचं काय होईल? मुलींच्या शिक्षणाचं काय होईल? ते काही नाही, उद्याच वैज्ञानिकाला बोलवतो. तू औषध घे, म्हणजे तू लवकर बरी होशील. सावित्रीबाई म्हणाल्या, अहो हा ताप औषधाने नाही जाणार. ज्योतिरावांचा आश्चर्यचकित करणारा प्रश्न. मग सावित्रीबाई म्हणाल्या, जर तुम्ही मला शाळेत जाण्यासाठी अजून एक लुगडं आणून दिलं तर हा ताप आपोआप जाईल. ज्योतिराव काहीशा नाराज येऊन दुसऱ्या कुशीवरून झोपण्याचा प्रयत्न करू लागले. त्यांचे विचारचक्र सुरू झाले. लुगड्यासाठी ताप घेणारी सावित्री नक्कीच नाही. मग सावित्री अशी का बरं बोलली? तिच्याकडे एक लुगडं असताना ती दुसरं लुगडं का मागते? आपल्याकडे जे पैसे आहेत ते शिक्षणाकरता आहे, बायकोच्या लुगड्या करता नाही. पण सावित्री शाळेत जाण्यासाठी अजून एक लुगडं मागते, म्हणजे नक्कीच काहीतरी कारण असणार. दुसऱ्या दिवशी ज्योतिबांनी नवीन लुगडं आणून सावित्रीबाईंच्या हातावर ठेवले. सावित्रीबाईंच्या डोळ्यात पाणी आले. लुगड्यासाठी पैसे खर्च करायला ज्योतिरावांना खूप त्रास झाला असणार. त्यांच्याजवळ जे पैसे आहेत ते शिक्षणाकरता आहेत. त्यानंतर सावित्रीबाई पक्क्या जाणून होत्या. त्यांना कधीही ताप आला नाही. ज्योतिरावांना आश्चर्य वाटले, हे कसं काय झालं? लुगड्यासाठी ताप घेणारी सावित्री नाहीच. त्यानंतर त्यांनी सावित्रीबाईंच्या शाळेतील सहाय्यक शिक्षिका त्यांची भेट घेतली व त्यांना सविस्तर प्रसंग सांगितला. त्या शिक्षकांनी उलगडा केला. सावित्रीबाई शाळेत येताना लोक शेण चिखलाचा मारा करतात. बाई शाळेत आल्यावर लुगड्यावरील चिखलाची डाग धुवून ओल्या लुगड्यावर दिवसभर शाळेत शिकवतात, म्हणून त्यांना ताप येतो. परंतु तुम्ही आता त्यांना दुसरं लुगडं घेऊन दिल्यापासून त्या शाळेत येऊन लुगडं बदलतात आणि मग मुलांना शिकवतात, त्यामुळे त्यांना ताप येत नाही. आता ज्योतिरावांच्या डोळ्यात पाणी आले व त्यांनी सावित्रीबाईंना प्रणाम केला. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.